नमस्कार. तर आज आपण बनवूयात फक्त 3 साहित्यापासून अगदी सोप्या पद्धतीने नारळाच्या वड्या. ह्या बनवायलाही खूप सोप्या आहेत आणि खायलासुद्धा खूप टेस्टी आहेत. चला तर मग आपण बनवूयात. पॅनमध्ये मी 1 वाटी दूध घालून घेतलं आहे. दूध थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची. साखर चांगली दुधामध्ये वितळून घ्यायची. साखर चांगली दुधामध्ये वितळली की त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालायचं. मी ते 1.5 वाटी डेसिकेटेड कोकोनट घातले. 1.5 ते 2 चमचे आपली घरची दुधावरची साई असते ती घालून घ्यायची. हे सर्व घट्टसर होईपर्यंत मिक्स करायचं. हे सतत हलवत राहायचं आणि फ्राय पॅनला चिपकणार नाही याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा. चार ते 5 मिनिटात याचा चांगला घट्टसर गोळा तयार होतो. त्यानंतर वेलची पावडर घालायची आणि वेलची पावडरसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची. एका प्लेटला तूप लावून त्याच्यामध्ये हे तयार केलेलं नारळाच्या वड्यांचं सारण काढून घ्यायचं आणि हे कावेळत्याने किंवा चमच्याने व्यवस्थित थापून घ्यायचं. मी याच्यावरती पिस्ताचे काप घालून घेते. तुम्ही कोणत्याही पद्धतीने सजवू शकता. आणि ह्या नारळाच्या वड्या सेट व्हायला अर्धा ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या. अर्धा ते 1 तासानंतर याच्या वड्या कट करून घ्यायच्या. आपल्याला जो आकार पाहिजे त्याच्याप्रमाणे आपण कट करू शकतो. फ्रीजमध्ये ठेवून ह्या वड्या आपण 8 दिवस खाऊ शकतो. 8 दिवसात ह्या वड्या खराब होत नाहीत. ह्या नारळी पौर्णिमेला आणि रक्षाबंधनला तुम्ही अशा सोप्या पद्धतीने नारळाच्या वड्या बनवू शकता आणि या वड्या नक्कीच बनवून बघा. खूपच सोप्या आहेत. बनवायलाही अगदी सोप्या आहेत आणि खायला तर अप्रतिम लागतात. बाहेरून मिठाई वगैरे विकत आणण्यापेक्षा आपण अशा प्रकारे घरच्या घरी ह्या नारळाच्या वड्या बनवू शकतो. तर तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.